मध्ये हे हल्ले करण्यात आलेले होते। सगळ्यात पहिला हल्ला जो आहे तो मुझफ्फराबाद या ठिकाणी करण्यात आला। पीओकेची राजधानी आणि इस्लामाबादच्या अगदी जवळ असलेला मुझफ्फराबाद या ठिकाणी 2 हल्ले करण्यात आले। त्यानंतर तिसरा हल्ला भावलपूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर चौथा हल्ला कोटली या ठिकाणी करण्यात आलेला आहे, जिथे मसूद अझहरचा दहशतवादी तळ आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। पाचवा हल्ला हा चक्रामूमध्ये करण्यात आला, जिथे लॉन्च पॅड होते या ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 6वा हल्ला हा गुलपूरमध्ये करण्यात आला, इथे देखील लॉन्च पॅड होते। लष्कर ए तोयबाचे लॉन्च पॅड या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। 7वा हल्ला हा भिंबेरमध्ये करण्यात आलेला आहे, अगदी पाकिस्तानच्या नाकाखाली हा हल्ला करण्यात आला, इथे देखील लॉन्च पॅड हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। 8वा हल्ला हा मुरिदकेमध्ये करण्यात आलेला आहे। तर जैश ए मोहम्मदचा लष्करी दहशतवादी तळ या ठिकाणी होता, तो देखील इथे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। मुरिदकेमध्ये जैश ए मोहम्मदचा या ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे 9वा हल्ला हा सियालकोटमध्ये करण्यात आलेला आहे। भारतीय हद्दीपासून जवळपास 400 ते 450 किलोमीटर अंतरावर असलेला सियालकोट या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आणि दहशतवादी तळ या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय।